अंडा मेथी मसाला, 6 अंडी घेतली, मेथी घेतली, थोडी मेथी घेतली आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या, धमालपत्र 2-3 घेतले, अर्धा वाटी लसूण घेतलं, थोडं सुकं खोबरं घेतलं, 2 मोठी वेलची घेतली आणि 7-8 लवंग घेतल्या. पॅनमध्ये तेल गरम करायचं, लसूण भाजून घ्यायचा आणि लसूण भाजून झालं की हिरवी मिरची, खोबरं वगैरे सगळं एकत्र भाजायचं. ते व्यवस्थित भाजून काढून घ्यायचं आणि नंतर कांदा आणि एक टमॅटो तोही भाजून घ्यायचा आणि नंतर मेथीही थोडी तेलामध्ये असं परतून घ्यायची. मेथीचा कलर सुटत नाही, छान तसाच राहतो म्हणून. आणि आता हे सगळं एक मिक्सीमध्ये मसाला काढून घ्यायचा आणि आता बाउलमध्ये अंड घेतले, 6 अंड, ते आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि आता तेलामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आणि तेही व्यवस्थित होऊ द्यायचा. छान असं व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचा आणि नंतर दुसरा वाटलेला मसाला, थोडी लाल तिखट आणि घरचा मसाला, एक चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, नमक स्वादनुसार हे सगळं मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल वर सुटलं पाहिजे. मसाला हा व्यवस्थित तेलामध्ये शिजला की भाजी खूप छान होते. थोडं पाणी घालून थोडं परत उकळी येऊ द्यायची, शिजू द्यायचं छान. मसालाच व्यवस्थित शिजवायचा. नंतर मग मेथी घालायची आणि तीही व्यवस्थित परतून घ्यायची. अशी आता आपला भाजीचा कलरही वेगळा आलेला आहे आणि छान दिसतो आहे. सुगंध वासही मस्त येतो आहे. आता घट्टही झालेला आहे. मेथी टाकल्याने अजून कलर आलेला. आता आपले अंडे ते टाकायचं आहे. अंडे टाकून द्यायचं आणि आता व्यवस्थित आजूबाजूला व्यवस्थित खालवर करायचं. रस्सा किती घट्ट झाला आहे, छान दिसतो आहे. झाकण लावायचं आणि आपला अंडा मेथी मसाला तयार झालेला आहे. आता आपण बघा किती छान दिसतो आहे आणि टेस्टीही, कलरही छान आलेला आहे आणि खायलाही छान लागते. अंडा मेथी मसाला तुम्ही घरी करून बघा. आता अंडा मेथी मसाला तयार झालेला आहे.